ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती आले. आजच्या भागात आपण पाहिलंय की रविराजांना आता प्रियाचं सगळं सत्य समजल्यावरती रविराजांनी प्रियाला हक्कलपट्टी करण्यासाठी प्रतापला सांगितलंय. पण त्याच वेळेला आता मात्र इकडे सायलीने सांगितलेलं आहे की रविराज काका, तुम्हाला बरंचसं सत्य माहीत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही असा घाईघाईत निर्णय घेऊ नका. पण त्याच वेळेला रविराजांनी सांगितलंय, तुला जे माहीत नाहीये ना, ते सगळं सत्य आता मला माहिती आहे आणि ते काय आहे ते मी सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. प्रेक्षकांनो, मुळातच रविराज इतके दिवस जे काही गायब होते ते कुठे गेले होते, काय गेले होते, रविराजांना काय सत्य माहिती आहे, असं कोणतं सत्य माहिती आहे की जे आता इकडे सायलीला सुद्धा माहिती नाहीये. सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता इकडे प्रियाला सगळ्यांनी घेरल्यावरती प्रिया आता सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायला लागते, मी काही नाही केलेलं आहे. मी माझ्या आईसाठी आगीत उतरले नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय मी तिची मुलगी नाहीये असा होतो का? आणि स्वतःच्याच तोंडून हे वाक्य ती बोलली. आणि त्यानंतर अश्विन आता म्हणतो, तुला असं कोण म्हटलंय? पण तू स्वतः तिची मुलगी असून सुद्धा तिच्या आता बाबतीत जे काही करतेस ना, ते बघून आम्हाला सगळ्यांना खूप राग आलेला आहे. खरंच मुलगी म्हणायच्या तू लायकीची नाहीयेस. आणि त्यानंतर प्रिया गयावया करते आणि सायली आता सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता आम्ही तुझ्यासारखे नाही आहोत. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही काही तुला असं आगीच्या कचाट्यामध्ये टाकणार नाही आहोत. आणि मग आता सगळेजण इकडे प्रियाला बाहेर काढतात. प्रियाला बाहेर काढल्यावरती आता मात्र प्रिया विचार करते, नाही, आता या सगळ्यामध्ये मला जर का कोणी वाचवू शकत असेल तर तो फक्त आता इकडे हा किल्लेदार आहे. किल्लेदार कितीही मूर्ख म्हणजे कितीही शहाणा असला तरी सुद्धा मुलीच्या प्रेमापोटी नक्कीच तो आता मला माफ करेल आणि आता मला या सगळ्यामध्ये यांच्या कचाट्यातून वाचवेल असा ती विचार करत आहे. आणि तितक्यातच रविराजांची एंट्री तिकडे झालेली आहे. रविराजांची एंट्री झाल्यावरती त्यांना आता सगळं समजलंय आणि रविराज सांगायला लागतात, इतका सगळा प्रकार झाला पण मला कुणीही काहीही सांगितलेलं नाहीये. काय चाललंय काय हे तुमचं? म्हणजे आता जर का मला तुम्ही हे सगळं सांगितलं असतं ना, तर त्याच वेळेला हिला या घरातून हक्कलपट्टी करायला मी कमी केलं नसतं. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, रविराज काका, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीयेत आणि या गोष्टी आता इकडे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता खरं तर वेळ पण नव्हता. रविराज म्हणतात, मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीयेत, त्यापेक्षा मला जे काही माहिती आहे ना, त्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीयेत आणि म्हणूनच मी आता इकडे आलेलो आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया विचार करते, नाही नाही, काही झालं तरी या मूर्ख किल्लेदारला आता बाटलीत उतरवायला पाहिजे आणि त्यासाठी मला आता ताबडतोब ताबडतोब जायला पाहिजे. ते म्हणजे इकडे आता त्याच्या पायाशी. आणि म्हणून आता ती इकडे पायाशी आलेली आहे. बाबा, बाबा तुम्ही आलात. मला खरंच आता इकडे तुम्हाला म्हणजे कधीपासून मी तुमची वाट पाहत होते. या घरात माझ्यासोबत काय छळ चाललाय तो आता तुम्ही बघताय ना. विचार करा, एका वकिलाची मुलगी आणि तिच्यासोबत काय काय केलं जातंय. बाबा, तुम्हाला तरी हे सगळं पटतंय का? आणि यावरती मग आता रविराज चिडतात आणि रविराज प्रतापला सांगायला लागतात, प्रताप, मी इथे मुळातच कशासाठी आलोय हे मी तुला आत्ता सांगतो. मी तुला हे विचारायला आलोय की हिला हिला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर काढ. का नाही हिला घराच्या बाहेर काढलेस? आणि यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, बाबा, हे सगळे तर माझ्या विरोधात झालेले आहेत, पण आता तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात झालात का? यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो, सायली, मी तुला विचारतोय, का का या मुलीला घरात ठेवलंस? म्हणजे हिने घरातला एक माणूस सोडलेला नाहीये फसवायचा. हिने आता अश्विनची एकट्याचीच फसवणूक नाही केलेली आहे, तर हिने अख्ख्या घराची फसवणूक केलेली आहे. आणि असं असताना तू आता हिला इथे घरात ठेवलंस? यावरती सायली सांगायला लागते, नाही बाबा, ऐका तरी, बऱ्याचशा गोष्टी आता इकडे तुम्हाला माहिती नाहीयेत. रविराज म्हणतो, परत मी तुला तेच सांगतोय, जे मला माहिती आहे ते तुम्हाला माहित नाहीये. मी आता कुठे गेलो होतो तुम्हाला माहिती नसेल. आणि यावरती मग आता सायली सांगायला लागते, कुठे गेला होतात तुम्ही? आणि त्यावरती रविराज सांगायला लागतात, सायली, हे सगळं सगळं आता इकडे मी आत्ता नाही सांगणार आहे. हे सगळं मी सांगेन, पण आता माझ्या हातात जे काही पुरावे येतील ना त्यानंतर. पण आत्ताच्या आत्ता या इकडून हकलवून द्या. एवढंच मी तुम्हाला सांगेन. प्रेक्षकांनो, रविराजांना कुठेतरी प्रिया ही तन्वी नाही हे सत्य समजलंय. पण पण आता त्यांना खरी तन्वी कोण आहे याचा शोध घ्यायचा असल्या कारणाने
त्यांनी आता हे सत्य आत्तापर्यंत दडवून ठेवण्याचा विचार केलाय. म्हणजे रविराज विचार करतायत काहीही झालं तरी आत्ता जर का मी हे बोललो की ही माझी मुलगी नाहीये तर ही सावध होईल आणि खऱ्या तन्वीच्या शोधापर्यंत माझा आता मोहीम थांबेल. आणि म्हणून म्हणून रविराज सांगतात की हिला आत्ताच्या आत्ता इकडून हकलून दे. आणि त्यावरती आता मात्र प्रिया सांगते बाबा ऐका ना, बाबा ऐका ना. यावरती रविराज म्हणतात प्रताप प्रताप सांगायला लागतो हे बघ तू ना रविराज त्रास करून घेऊ नको स्वतःला. हिला हकलवून काढायचं आहे, हिला बाहेर काढायचं आहे, हिला योग्य ती शिक्षा द्यायची आहे. पण योग्य ती वेळ अजून आलेली नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. अर्जुन सायली ज्या वेळेला योग्य त्या वेळेची वाट पाहत आहेत आणि ती योग्य वेळ आली ना की आता आपण हिला घराबाहेर काढूया, अजिबात चिंता करू नकोस. रविराज त्यावेळेला गप्प बसलेत. पण आता त्यांच्या डोक्यामध्ये प्रियाविषयीचा जो काही राग आहे तो मात्र कमी झालेला नाहीये प्रेक्षकांनो. आता इकडे रविराज जो खुलासा करणार असतात तो खरा तर महाभयंकर खुलासा असतो आणि तिथूनच सायली तन्वी असण्याच्या दिशेने मालिका आता वळताना आपल्याला दिसते. प्रिया विचार करते का बरं आता ह्यांनी असं काय हे करून आलेले आहेत किंवा आता ह्यांनी असं कोणतं सत्य जाणून आलेत की त्याच्यामुळे हे आता मला घराबाहेर काढण्यासाठी निघालेत किंवा मला घराबाहेर काढण्यासाठी सांगत आहेत. काहीच कळायला मार्ग नाहीये असं आता प्रिया विचार करते आहे. आणि या सगळ्यामध्ये इकडे आता सायली आणि अर्जुन आले ते म्हणजे संतोषच्या घरी. ज्या वेळेला सायली आणि अर्जुन आता संतोषच्या घरी आलेले आहेत आणि त्यावेळेला संतोषच्या बायकोचा पत्ता लागल्यावरती ते तिला विचारतात काय झालंय, म्हणजे आता संतोषने स्वतःचा गुन्हा का कबूल केलाय. त्यावरती बायको आता सगळं सत्य सांगायला लागते आणि ती सांगायला लागते इथे आता प्रिया आली होती आणि तिने मला तिकडून धमकी दिली होती. जर का आता इकडे तुझ्या नवऱ्याने साक्ष दिली, तुझ्या नवऱ्याने जर का माझ्या विरुद्ध साक्ष दिली तर आता तुझी आणि तुझ्या मुलाची काही खैर नाहीये. आणि हेच जाऊन कदाचित तिने आता त्यांना सांगितलं असेल आणि म्हणून मी आणि ते आम्ही दोघं जण आमच्या मुलाच्यासाठी आणि माझं ऑपरेशन होण्यासाठी गप्प बसलेलो आहोत. आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो खरं सांगू का, तर आता तुमचा नवरा कितीही कसाही असला ना तरी फॅमिलीच्या बद्दल त्याला खूप काही आपुलकी आहे. म्हणजे एक क्रिमिनल असून आपल्या फॅमिलीबद्दल इतकं काही वाटणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मी तुमच्या मुलाला काही होऊ देणार नाहीये. प्लस तुमचं सुद्धा ऑपरेशन व्यवस्थितरित्या होईल. पण त्यासाठी एक काम तुम्हाला करायला लागणार आहे. तुम्हाला संतोषची भेट घ्यायला लागणार आहे. जो माणूस आपल्या फॅमिलीसाठी आता एका खुनाचा आरोप आपल्यावरती घेऊ शकतो ना तो आपल्या फॅमिलीसाठी खरं सुद्धा बोलू शकतो. असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते ठीक आहे काय करायचंय. आणि त्यावरती अर्जुन सांगतो तुम्ही संतोषची भेट घ्या. संतोषची भेट घेऊन त्याला आता तुम्ही सगळं क्लिअरली सांगा. जर का तुम्ही संतोषला सगळं सांगितलं ना की प्रियाने तुमच्या बाबतीत काय केलंय आणि त्यानंतर तुमचा मुलगा कसा सुरक्षित आहे, तुमची सुद्धा ट्रीटमेंट कशा पद्धतीने होणार आहे, तर मात्र संतोष कोर्टामध्ये खरं बोलेल. त्याने खून केलेला नाहीये हे बोलेल. आणि आता हे बोलल्यावरती प्रियाने खून केलाय हे आपसुकच त्याच्या तोंडून यायला भाग पाडायला आम्हाला वेळ जाणार नाहीये. आणि त्यावरती ती सांगते ठीक आहे तसंही न केलेल्या खुनाची शिक्षा मी माझ्या नवऱ्याला भोगू देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन आपला प्लॅन पूर्णपणे समजावून सांगतो आणि 2 दिवसानंतर पुन्हा एकदा कोर्टाची तारीख घेण्यासाठी चैतन्याला सांगत आहे. त्याने चैतन्याला सांगितले काही झालं तरी सुद्धा कोर्टाची तारीख आता लवकरात लवकरची घे जेणेकरून आपल्याला ह्याचं भांड उघडं पाडता येईल. असं म्हणत अर्जुनने पुढचा आता डाव रचलाय. त्यानंतर तो सावंतांना सांगतो आहे की एक काम करा तुम्ही आता सिनियर सोबत म्हणजेच रविराज किल्लेदार यांच्यासोबत बोलून घ्या. ते काहीतरी असं सत्य सांगणार होते की ज्याच्यामुळे आता इकडे प्रियाच्या बद्दलची अधिक माहिती त्यांच्या समोर येणार होती. यावरती सावंत सांगायला लागतात मुळातच 2 ते 3 दिवस रविराजांनी आता मात्र कुठेतरी शोध घेण्यासाठी गेले आहेत आणि त्यासाठी बऱ्याच त्यांनी फोन रेकॉर्ड ट्रेस केले, बरंचसं काम केलं. मला त्याची सगळ्याची कल्पना आहे. पण ते नक्की काय शोधतायत हे काही माहीत नाहीये. त्यांनी कुणालाही हे सगळं समजू दिलेलं नाहीये. त्यावरती अर्जुन सांगतो तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ते जे काही तुम्हाला माहिती सांगतील ना ती सगळी फॉलो करा. सिनियर कधीही काही चुकीचं करणार नाहीये. असं म्हटल्यावरती सावंत म्हणतात हो ठीक आहे. आणि त्यानंतर सायली विचार करत असते की काय समजलं असेल रविराज काकांना, म्हणजे इतक्या कॉन्फिडेंटली ते आता प्रियाच्या बद्दल काय बोलत होते. प्रिया तन्वी नाहीये हे समजलं असेल
पण त्यांच्यापर्यंत ही गोष्ट कशी काय पोहोचली असेल? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. आणि त्यानंतर सायली आता संतोषच्या बायकोला भेटून घरी आलेली आहे. त्याला भेटून घरी आले ऑलरेडी रविराज तिकडे आलेले असतात आणि रविराज सांगायला लागतात, आता इकडे सगळ्यांच्या समोर मला खुलासा करायचा आहे. म्हणजे जो काही खुलासा मी आत्ता करणार आहे ना, तो आत्तापर्यंत मला मनामध्ये बऱ्याचदा आला, पण माझी हिंमत झाली नाही हे सगळं करण्याची. पण या वेळेला मी आता मनावरती दगड ठेवून जे काही होईल ते होईल असं म्हणत मी हा आता टेस्ट केलेले आहेत आणि असं म्हणत रविराजांनी खुलासा केलाय. इकडे अर्जुन सायली यांनी जरी DNA टेस्टसाठी अप्लाय केलं असलं तरी रविराजांनी त्यांचे सगळे सोर्स वापरत त्यांची आणि प्रियाची आणि प्रतिमाची अशा 2 DNA टेस्ट केलेल्या आहेत. म्हणजे कुठेही काहीही कसूर राहायला नको आणि या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत. प्रेक्षकांनो, त्याच रिपोर्टची रविराज वाट पाहत असताना मात्र आता त्यांना रिपोर्ट तर आलेत की प्रिया ही तन्वी नाही आहे, पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची त्यांना जाणून घ्यायची आहे आणि ती म्हणजे खरी तन्वी कोण आहे, खऱ्या तन्वीचं काय झालंय. आणि त्यासाठी सगळ्यांच्या समोर आता रविराज प्रियाला उभं करतात आणि ते सांगायला लागतात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही या घरामध्ये जी काही घुसले ना, ती फक्त आणि फक्त एक तोतई तन्वी बनून या घरात घुसण्यासाठी तिने कुणाची मदत घेतली, काय मदत घेतली, हे तर सत्य शोधून काढणं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर ही आता इकडे कुणाची ओळख घेऊन आलेली आहे, खरी तन्वी कोण आहे, ही गोष्ट जाणून घेणं जास्त महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये गप्प बसलो होतो. यावरती सायली आता सांगायला लागते, रविराज काका का? आणि त्यावरती रविराज म्हणतात, सायली, आणि जे सत्य माझ्या समोर आलंय ना, ते महाभयंकर सत्य जर का मी आता तुला सांगितलं ना, तर तुला सुद्धा धक्का बसेल. ही आता आश्रमातल्या एका मुलीची ओळख लपवून पळवून आलेली आहे. आश्रमातलं गाठोडं पळवून आता ही निघालेली होती. फक्त ते गाठोडं कुणाचं आहे हे सत्य अजून समजायचं बाकी आहे. पण मला एक गोष्ट कळले की माझी मुलगी ही सुद्धा हिच्या सोबत आश्रमामध्ये होती आणि म्हणूनच तिचं गाठोडं चोरून आता ती तिकडून पळालेली आहे. पण माझी मुलगी कोण आहे? बोल चांडाळी बोल, माझी मुलगी कुठे आहे? असं म्हणत रविराजांनी आता मात्र प्रियावरती हल्लाबोल केलाय. प्रिया आता सांगायला लागते, नाही बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. यावरती रविराज म्हणतात, गैरसमज झाला नाही, गैरसमज झाला होता, जो आता दूर झालेला आहे, जो तुझ्याचमुळे दूर झालेला आहे. तू कितीही बोललीस ना तरी सुद्धा आता तुझ्या कोणत्याही गोष्टीवरती मी विश्वास काहीही ठेवणार नाहीये काडीचा. बोल, कुणाचं गाठोडं घेऊन पळाली होतेस? आता मात्र प्रियाला काही बोलावं कळत नाहीये, कारण सत्य जे काही आहे ते रविराजांच्या समोर आलंय. आणि त्यानंतर मग आता रविराज इकडे प्रियाला सांगतायत, चल आत्ताच्या आत्ता पोलिसात चल, नाहीतर मला खरं सांग. प्रिया आता ततपप करायला लागते आणि तिथे पण ती खोटी स्टोरी रचते. प्रिया सांगायला लागते, मुळातच मला आता नागोबा म्हणजे नागराज काका आपले आणि आता महिपत यांनी वेठीला धरलं होतं आणि त्यांनीच मला इकडे आता तन्वी बनवून पाठवलं, कारण त्यांना अर्जुनच्या केसची अपडेट हवी होती सायलीला सोडवण्यासाठी. म्हणून त्यांनी मला तन्वी बनवून पाठवलं. गाठोडं कुणाचं आहे का याच्याबद्दल मला खरंच काहीच माहिती नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता रविराज इकडे सायलीला विचारायला लागतात, मला एक गोष्ट सांग की हिच्या वयाचे तुमच्या आता इकडे आश्रमामध्ये किती जण होती? त्यावरती सायली सांगते, खरं सांगायचं तर मी, जानकी आणि त्याचबरोबर आता इकडे प्रिया, आम्ही तिघी जणी एका वयाच्या होतो. बाकी सुमन म्हणजे आता तिकडे कुसुमताई ही आमच्यापेक्षा मोठी आणि त्यानंतर सगळी चिल्ली पिल्ली होती. रविराजांना कुठेतरी आता मात्र मनापासून असं वाटतंय आणि ते सांगतात, तसं बघायला गेलं तर तुझी मैत्रीण जानकी हिची आई तर भेटली, मग राहिलं कोण? सायली, तू तू माझी मुलगी असशील तर मी खरंच जगातला खूप चांगला बाप आहे याची मला स्वतःला खात्री पटेल तुझे संस्कार बघून. ते काही नाहीये. रविराज आता सायली आणि त्यांची DNA टेस्ट करायचं ठरवतात. पण प्रेक्षकांनो, ही DNA टेस्ट पॉझिटिव्ह येणार का? आणि हा सगळा प्रकार प्रिया समोर घडल्यावरती प्रिया आता ती टेस्ट पॉझिटिव्ह येऊ देणार का, की यात सुद्धा काही कारस्थानं करणार? येणाऱ्या भागात सगळं